नमस्कार. बंजारा क्वीनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता वाजलेले आहे 8. मी अर्ध्या तासापूर्वी उठलेली आहे. आता मला टिफिन करावं लागतं. टिफिन बनवते थोड्या वेळाने सध्या. चला मग माझ्या किचनमध्ये. किचनमध्ये आलोत आपण. आणि मला आता टिफिन करायचं आहे. मी आता आधी सगळ्यात पीठ मळून घेते. बस आपलं पीठ मळलेलं आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सिंपलशी भाजी बनवते मी काही जास्त अशी नाही बनवत, जशी मला येते तशी. आज भेंडीची भाजी मी रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर करते. मी साधी आणि सिंपलच भाजी बनवते. हिरव्या मिरच्या टाकते. तर भेंडीच्या भाजीची पहिली रेसिपी मी बनवण्यासाठी तयारी करून घेते. आपली भाजी पण तयार आहे आणि पोळ्या पण तयार आहेत. आता टिफिन झाला आपला. माझा स्वयंपाक झाला आहे. आता आपण पटकन भांडे घासून घेऊया आणि इथला पसारा आवरून घेते. मी पूर्ण टोटल भांडे घासते आणि हे भांडे लावते. चला तर मग चहा ठेवू. दूध. मुलं गेली शाळेत गेले आणि माझं पण थोडं आवरलं, तर त्याच्यामुळे थोडं चहा हा थोडा रिलॅक्स होऊन घेतला तर थोडा चांगला वाटते. नाही तर घाई गडबडीमध्ये चहा बिलकुल पण चांगला नाही लागत. म्हणजे मला नाही आवडत गडबडीत. कारण की मला नाही आवडत चहा गडबडीमध्ये घेतलेला. असं वाटते शांत रिलॅक्समध्ये चहा घेतलेला मला जास्त आवडतो. नाही तर मग मुलांची घाई असते, मिस्टरांची घाई असते आणि त्याच्यात मग आपण चहा ठेवला आणि चहा मग नाही. आता सर्वजण ॲक्च्युली अंशुला दोघंजण गेले शाळेत. हे आहेत घरी, तर त्यांची तयारी चाललीत. आम्ही दोघंजण चहा घेतो. चहा झालेला आहे आपला उकळून. ॲक्च्युली यांना वाढून दिलं मी आणि माझ्यासाठी मी चहा बनवला होता. आता मी चहा एन्जॉय करते. ते चहा नंतर घेतील जेवण झाल्यावर, कारण की आता शाळेत जावं लागते, ऑफिसमध्ये जावं लागते. तर मी चहा घेते. मी चहा घेतला, पण आता यांचं म्हणणं चालू आहे की एवढा चहा नाही लागत त्यांना, म्हणून थोडासा पुन्हा चहा घेते त्यांच्यासोबत. ते जेवण करत होते जेव्हा मी चहा घेत होते तेव्हा. आता त्यांना चहा देते आणि मी पण चहा घेते. आता चहा घेते मी थोडासा चहा. आणि हाय, आता घरातला पसारा आवरून घेऊ आपण. सकाळी
सकाळचा माझे कपडे झाले, कपडे राहिलेले आहेत. पहिले पसारा उचलून घेते आणि त्याच्यानंतर कपडे धुवून घेते. मी माझे बेडशीट आणि पिलोज लोड हे सगळं साफ करते, क्लीन करते. आज डीप क्लीन करण्याची सोय आहे. आपण गहू टाकलेले आहेत वरती, म्हणजे तर ते गहू टाकायचे आहेत आपल्याला. तर आपण वर जाऊया आता. गच्चीवर पोती नेऊन ठेवली होती यांनी. आता ते पूर्ण पसरून टाकते गहू. ऊन आहे भरपूर. बस आता सध्याच माझी आंघोळ झालेली आहे. आता आपण देवपूजा करू. मी आंघोळ झाली.
आपली देवपूजा झाली. आता वाजले 1. आत्ता माझी सर्व कामं पूर्ण संपलेत. सर्व झालेत माझी कामं आता 1 वाजता. आणि आता आंघोळ करून देवपूजा करून बस झालं. जेवण मी 10 वाजताच करते. 10 वाजताच माझं जेवण झालेलं आहे. 10 वाजताच जेवली मी. कसं वाटलं माझं देवघर? छोटंसं आहे. मी ते म्हणजे ज्यावेळेस मेस करत होती ना, पण कसं काय करायचं आहे तर सध्या तर नाही, नंतर वेळ आली. मी हेअर कलर करताना कधी पण पन्नी वापरते हातामध्ये, कारण की ते ब्रश मला व्यवस्थित लावता नाही येत कलर. हेअर कलर मेहंदी लावणं झाली माझी आता. आणि हे हात हात जास्त खराब होत नाहीत. ते ना थोडेसे झालेत ते निघून जातात. साबण वगैरे हे इथे लागलेलं आहे, ते थोडं पुसून घेते. निघाले माझे पूर्ण. चला हे भांडं ठेवून निघूया आता किचन ओट्यावर, कारण की ते घासावं लागतं त्यामुळे. आता हे कमीत कमी 2-3 तास ठेवते मी. 2-3 तास झाल्यावर, वाळल्यावर, हे पूर्ण मेहंदी वाळल्यावर मग धुवून घेते पाण्याने, थंड पाण्यानं. मी आत्ताच केस धुतलेत, पूर्ण छान कलर झालेले आहेत. ब्लॅक कलर लावला होता मी केसांना, छान कलर झालेत केस. हे पण हे छान कलर केलेत. आता धुवून काढलेत. आणि याला थोडंसं ऑइल, केसांना आत्ताच थोडंसं ऑइल लावलं ना तर त्यांना इकडे थोडे नरम राहतात, असे स्मूथ. आणि तर नाही लावले तर ते ड्राय होऊन जातात. तर झाल्या थोडंसं तेलचा हात लावलेला आहे मी याला, केसांना तेल लावलं आहे. आणि सर्वच हे तुम्ही पाहू शकता. एक पण काही नाही दिसत आहेत. हे पाय काही दिसत आहे का? हे पण नाही आहेत केस. सर्व कलर झालेले आहेत. एक पण नाही राहिला केसांमध्ये. छान कलर झालेत केस. छोटंसं आहे माझं देवघर. आणि त्या छोट्याशा ह्याच्यातच मला खूप छान वाटते, कारण की माझी खूप दिवसाची इच्छा होती की माझं छोटंसं एक देवघर असायला पाहिजे. तेव्हा मी स्वतःच्या म्हणजे मेसचे डबे घेत होती, त्यावेळेस तो देवघर मी पैसे जमा करून घेतलेला होता. तो मला 7,000पर्यंत पडला. 7,000चा पडलेला आहे तो मला. बनवून घेतला होता मी तो. त्याच्यानंतर त्याच्याखाली टेबल पण करायचं आहे, ते नंतर करेन मी आता. आणि बस एवढंच. आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि कलर कसे दिसत आहेत माझी केस, आणि छान वाटत आहेत का माझे केस? आणि मला केस कट करायचे होते, पण ते केस कट करू की नाही करू ते तुम्ही सांगा मला कमेंट्स करसाल की केस कट करू का म्हणून. आणि जर केस कट करायचे असतील तर प्लीज मला सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, बाय.